आणि निर्णय न देणं, आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो की निर्णय न देणं हा ॲक्च्युअली एका बाजूनी निर्णय दिल्यासारखाच असतो. 2/3 लोक जे बाहेर जायला पाहिजे, जे तुम्ही आत्ता म्हणालात, कायमच मी सांगत आलो आहे, ते एकाच वेळी जायला पाहिजेत, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शिंदे ज्यावेळी गेले त्यावेळी ते 16-17च आधी गेले, नंतर 37 पर्यंत पोहोचले हळूहळू करत. तसं चालत नाही. 16 जण गेले म्हटलं त्या क्षणाला ते डिस्क्वालिफाय झाले. म्हणजे डे 1 शिंदे गव्हर्नमेंट जे 2.5 वर्ष राहिलं ते संपूर्ण अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट होतं. हे कोणाच्या कृपेने राहिलं? सुप्रीम कोर्टाने निर्णयच दिला नाही. मला असं वाटतं की ही जी लोकशाहीचं अधःपतन सध्या भारतात चाललंय, निर्विवाद चाललंय, त्यात काही शंका नाही. हे जे अँटी डिफेक्शन लॉ जे चाललंय, ज्या रीतीने वापरला जातोय, त्याला सगळ्यात जबाबदार कुठली संस्था असेल तर ती सुप्रीम कोर्ट आहे. एक तर या लोकांना कॅरेक्टर नाही. ज्या पक्षाच्या चिन्हावर आपण निवडून आलो, तो पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या तुमच्या जोरावर. बरोबर. हा कायदा असायला पाहिजे, पण तसा नाहीये ना आपल्याकडे. स्पीकर चुकीचा वागतोय, इलेक्शन कमिशन चुकीचं वागतंय, गव्हर्नर चुकीचा वागतोय, आणि आता सुप्रीम कोर्टाला म्हणू नये पण म्हणावं लागतंय मला की सुप्रीम कोर्ट हे जे दिरंगाई करताय हा लोकशाहीला फार घातक आहे. आधी आम आदमी पार्टी, त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार, आणि आता काय तर महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर. लोकसभेला जनमताने जो उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कौल दिला, 9 खासदार निवडून आणले, त्यातल्या 6 जणांचं आता क्लिअर झालेलं दिसतंय अजून तरी, जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, की आता ते एकनाथ शिंदेसोबत जातील आणि लोकसभेमध्ये जेव्हा आता मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा ते थोड्याच वेळात ओम बिर्लांना भेटतील, लोकसभेचे अध्यक्ष, आणि त्यांना जाऊन या सगळ्या संदर्भात आमचा वेगळा गट कसा आहे याबद्दल ते पत्र देतील. मुद्दा असा आहे की तसा तत्वांशी आणि राजकारणाचा थेट काय आजकाल संबंध नाही आहे, पण कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कबद्दल मात्र ह्या सगळ्यामध्ये बोललं गेलं पाहिजे की संविधानाच्या चौकटीत ह्या गोष्टी होत आहेत की नाही होत आहेत. मग अँटी डिफेक्शन लॉचा याच्यामध्ये जो इश्यू येतोय, जो गेल्या 4 वर्ष महाराष्ट्र बघतोय, आणि त्याच्यातून झालेली सगळी सत्तांतरं, मग सुप्रीम कोर्टात अडकलेली गोष्ट, या सगळ्यावरती महाराष्ट्रात एक व्यक्ती सातत्याने बोलत होती. नाव आहे प्रोफेसर उल्हास बापट. सर माझ्यासोबत आहेत. सर, स्वागत मुंबई तकमध्ये. थँक्यू. 2/3 मेजॉरिटी महाराष्ट्राला तुम्ही फार सोप्या भाषेत कायम समजून सांगितलेली होती की नक्की काय केलं पाहिजे, त्यानंतर काही गोष्ट होतील. आत्ता जेव्हा 9 मधले 6 जणचे ऑलरेडी, म्हणजे आधी एक पाय पुढे एक पाय मागे होता, आता मागचा पाय उचलून त्यांनी पुढे ठेवलेला आहे, असं आता साधारण क्लिअर दिसतंय. अशावेळी एक्झॅक्टली हे सगळं या कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये आणि 10th शेड्यूलच्या अनुसार होते असं तुम्हाला वाटतंय का? एक सुरुवातीलाच क्लिअर करतो की मला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये रस नाही आहे. कारण माझ्या बोलण्यातून काही वेळा हे वेगळे वेगळे अर्थ काढले जातात. मी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने बोलत होतो त्या 4 वर्षापूर्वी, त्यावेळी लोकांना असं वाटलं की मी उद्धव ठाकरेंच्या बाजूचा आहे. तर मी उद्धव ठाकरेंच्या बाजूचा नव्हतो, मी राज्यघटनेच्या बाजूचा होतो. मी 53 वर्ष गेली राज्यघटना शिकवतोय, आणि त्यामुळे माझे 6 विद्यार्थी आत्ता हायकोर्ट जजेस आहेत, आणि 200-250 लोक सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात प्रॅक्टिस करत आहेत. तर घटनेशी प्रामाणिक राहणं एवढाच माझा फक्त उद्देश असतो. त्यामुळे पूर्णपणे राज्यघटनेप्रमाणे उद्धव ठाकरेंची बाजू बरोबर होती, म्हणून मी त्या बाजूने बोलत होतो. तेव्हा हा पहिला मुद्दा. आता भारताच्या आमच्या सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये जी खूप महत्त्वाच्या केसेस झाल्या, गोलकनाथ केस झाली, केशवानंद केस झाली, किंवा बोमई केस झाली, आता पुट्टास्वामी केस झाली, याच्या ओळीत बसेल इतकी महत्त्वाची ही अँटी डिफेक्शनची केस आहे आत्ता सुप्रीम कोर्टाची आहे, ज्याचा निर्णय गेले 4 वर्ष यांनी दिलेला नाही आहे. आणि निर्णय न देणं, आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो की निर्णय न देणं हा ॲक्च्युअली एका बाजूने निर्णय दिल्यासारखाच असतो. म्हणजे तुम्ही चक्क मदत करताय की जे अँटी डिफेक्शन लॉ ज्यांनी ओलांडलाय त्यांना ती मदत होतीये. त्यामुळे दुर्दैव आहे, पण सुरेश भटांची जी ती कविता आहे की सामील गारद्यांच्या रामशास्त्री, तसं हे आता सध्या चाललं आहे की सुप्रीम कोर्ट पुढे 6-7 चीफ जस्टिस झाले आत्तापर्यंत, अजून निकाल लागत नाही आहे. आणि तो जो निकाल त्यावेळी दिला, चंद्रचूड मुख्य जज होते, 5-0 दिलेला निकाल आहे. तर मी जे म्हणत होतो ते सगळे 5-7 मुद्दे बरोबर तसेच आले, पण शेवटच्या 3 मुद्द्यात त्यांनी काय म्हटलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स असल्यामुळे मी हे स्पीकरकडे सोपवतो. तर अगदी बरोबर आहे, पण स्पीकरकडे सोपवल्यानंतर निश्चित माहिती आहे सुप्रीम कोर्टाला की स्पीकर हा कुठल्या तरी राजकीय पक्षाचा मेंबर असतो. आपल्याकडे स्पीकर काही राजीनामा देत नाही पक्षाचा, जसं इंग्लंडमध्ये देतात. आपल्याकडे तो पक्षाचा, आता नार्वेकर होते त्यावेळी, ते भाजपचेच होते. मग त्यांच्यावर भाजपचा कंट्रोल असतो, ते न्यूट्रल राहूच शकत नाहीत. मग त्यांना तुम्ही टाईम लिमिट द्यायला पाहिजे ना, ती दिली नाही. रिझनेबल टाईम म्हटलं, नार्वेकरनी 6 महिने काहीच निकाल दिला नाही. मग पुन्हा त्यांना सांगितलं की लवकर निर्णय द्या वगैरे. हे एक.
दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तेव्हा जिथे कुठे प्रश्न निर्माण होतात तिथे त्यांनी स्वच्छ शब्दामध्ये निर्णय द्यायला पाहिजे. आता उदाहरणार्थ 2/3 लोक जे बाहेर जायला पाहिजे, जे तुम्ही आत्ता म्हणालात कायमच मी सांगत आलो आहे, ते एकाच वेळी जायला पाहिजेत, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शिंदे ज्यावेळी गेले त्यावेळी ते 16-17 आधी गेले, नंतर 37 पर्यंत पोहोचले हळूहळू करत. तसं चालत नाही. 16 जण गेले म्हटलं त्या क्षणाला ते डिस्क्वालिफाय झाले. म्हणजे डे 1 शिंदे गव्हर्नमेंट जे 2.5 वर्ष राहिलं ते संपूर्ण अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट होतं. हे कोणाच्या कृपेने राहिलं? सुप्रीम कोर्टाने निर्णयच दिला नाही. बरोबर. तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय न देणं हा कोणाच्या तरी बाजूने निर्णय देण्यासारखं होतं. हे आम्ही अगदी स्वच्छ शब्दात आमच्यामध्ये चर्चा होते ज्यावेळी लॉमध्ये, ते आम्ही सांगतो. शिवाय स्टेटस को अँटीचा जो तत्व आहे तेही त्यांनी लावलं नाही. म्हणजे कसं असतं की गव्हर्नरनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की बहुमत सिद्ध करा आणि मीटिंग बोलवली. हा गव्हर्नरला अधिकार नाही, त्यांनी नको होतं करायला, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. बरं. मग गव्हर्नरनी बोलवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. स्टेटस को अँटीचा अर्थ असा असतो की जिथे घटनाबाह्य घटना घडते त्याच्या आधीची स्थिती पुन्हा आणायची. बरोबर. मग ज्यावेळी गव्हर्नरने निर्णय दिला त्यावेळी उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर होते, मग त्यांना पुन्हा चीफ मिनिस्टर करायला पाहिजे. नाही झालं तसं. नाही, त्यांनी सांगितलं की नाही, त्यांनी राजीनामा दिलाय, तोही नंतर दिलेला आहे राजीनामा. म्हणजे स्टेटस को अँटीचा अर्थ आम्ही वर्गात सांगतो तो आणि सुप्रीम कोर्ट लावतायत तो, याच्यामध्ये फार फरक येतोय. तेव्हा हे सगळ्या ज्या गोष्टी घडतायत, आणि एक गोष्ट लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाचे निर्णय कुठे बरोबर असतात. म्हणजे गोलकनाथ केसमध्ये जो निर्णय दिला तो पूर्ण बदलला केशवानंदमध्ये. बरोबर. किंवा एकदा म्हणतात की आत्महत्या करणं हा गुन्हा आहे, एकदा म्हणतात आत्महत्या करणं गुन्हा, जगण्याचा अधिकार आहे, मला नीट जगता येत नसेल तर मला मरण्याचा अधिकार आहे, म्हणजे मला आत्महत्या करण्याचा अधिकार आहे. 6 महिन्यात पुन्हा उलटं सांगतात. आमची वर्गात फार गोंधळ होतो ना, त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय सांगतं एकसारखं गेल्या वर्षी शिकवलं त्याच्या विरुद्ध यावर्षी शिकवावं लागतं. तर मला असं वाटतं की ही जी लोकशाहीचं अधःपतन सध्या भारतात चाललंय, निर्विवाद चाललंय, त्यात काही शंका नाही. हे जे अँटी डिफेक्शन लॉ जे चाललंय, ज्या रीतीने वापरला जातोय, त्याला सगळ्यात जबाबदार कुठली संस्था असेल तर ती सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टामुळे आज अधःपतनचा, म्हणजे राजकारणी लोकांकडनं अपेक्षाच नाही आहे ना काही. पण आमच्या राज्यघटनेची अपेक्षा काय आहे की स्पीकरनी अंपायरसारखं वागावं, गव्हर्नरनी अंपायरसारखं वागावं, इलेक्शन कमिशनने अंपायरसारखं वागावं आणि सुप्रीम कोर्टाने अंपायरसारखं वागावं. तर आता यातले तुम्ही जर का बघत गेलात तर स्पीकरकडनं अपेक्षाच नाही आमच्या काही. बरं, गव्हर्नरची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात, पण पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतात 74 कलमाखाली. त्यांना काढून कुठल्याही क्षणी टाकता येतं, त्यामुळे तो नोकर असल्यासारखं वागतात केंद्र सरकारचं. ते केंद्र सरकारचे नोकर नाहीत, ते त्या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी तसं वागावं असं सुप्रीम कोर्टानेच सांगितलं आहे गव्हर्नरच्या बाबतीत. बरं, इलेक्शन कमिशन कोण नेमतं? पुन्हा पंतप्रधानच नेमतात. बरोबर. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं? पंतप्रधान, ऑपोजिशन लीडर आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी नेमावं. त्याचं चीफ जस्टिस काढून टाकलं कायद्यामध्ये, त्याच्यावरती मिनिस्टर आणला त्यांनी. म्हणजे पंतप्रधान त्याचेच मिनिस्टर आणि ऑपोजिशन लीडर, म्हणजे पुन्हा पंतप्रधानच नेमणार. तेव्हा चीफ इलेक्शन कमिशनर विश्वास नाही लोकांचा. आता सुप्रीम कोर्टावर नाही. ही जी अधःपतन चाललंय ना, हे आमच्यासारख्यांना काळजी वाटणारं आहे. आणि पक्षांतर का होतं आता हे तर सगळ्या जगाला माहिती आहे, मी काही नवीन याच्यात सांगत नाहीये. 2 गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या असतात पक्ष. एक तर या लोकांना कॅरेक्टर नाही. ज्या पक्षाच्या चिन्हावर आपण निवडून आलो तो पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा द्या, पुन्हा निवडून या तुमच्या जोरावर. बरोबर. हा कायदा असायला पाहिजे, पण तसा नाहीये ना आपल्याकडे. मग काय होतं, एक तर यांना विकत घेता येतं. भारतात कुठल्याही व्यक्तीला फक्त किंमत वेगवेगळी असते. म्हणजे एखाद्या सेल्स टॅक्सच्या क्लार्कला विकत घ्यायचं वेगळी किंमत आहे, एखाद्या आमदाराला फोडायचं असेल तर वेगळी किंमत आहे. पण पैशाने विकत घेता येतं एक. आणि दुसरा एक महत्त्वाचा कायद्याचा म्हणून मी सांगतोय, ते म्हणजे तुरुंगवासाची भीती. हे जे कायदे आहेत आपल्याकडे हे इतके भीषण आहेत कायदे की एकदा आत टाकले की बेल मिळत नाही. सुप्रीम कोर्टाने शेवट सांगितलंय की किती तुम्ही कडक कायदा केलात तरी इन्कार्सनेशन म्हणजे इम्प्रिझनमेंट जर का फार काळ लांबली तर आम्ही बेल देऊ. पण वर्ष 2-2 वर्ष बेल मिळत नाही, काही वेळा 5-5 वर्ष बेल मिळत नाही. तर ही भीती, एक तर तुरुंगाची भीती, दुसरं पैशाचं आमिष, या आणि शिवाय मग मंत्रीपद देतो, अमुक देतो, तमुक देतो, हे पॉलिटिक्समध्ये आलं, ते आलंच. त्यामुळे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कॅरेक्टर आपल्या इथे नाही या लोकांना. ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात तो पक्ष तुम्हाला नाही सोडता येणार ना. आणि हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं की पक्ष म्हणजे अम्बिलिकल कार्ड तुम्ही तोडताय, स्वतःच्या आईलाच तोडताय.
तर हे कुठेतरी चुकीचं आहे, हे सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे, पण आपल्याकडे घडतायत असं. हां, बरं आता काय झालं, हे सगळं प्रकरण सुरू झाल्यानंतर रात्री काल लगेचच म्हणजे अरविंद शिंदे हे त्यांचे गटनेते असल्यामुळे त्यांनी लगेचच ओम बिर्लांना या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या सेनेचं एक पत्र लिहिलं की पार्लमेंटरी पार्टीची यामध्ये अधिकृत भूमिका काय. त्यांनी त्यात 2 मुद्दे मला असं वाटतं पॅराग्राफ 4 मध्ये त्यांनी मेन्शन केले. त्यात ते असं म्हणतात की पॅराग्राफ 4 जो सांगतो की इट रिक्वायर्स द क्युम्युलेटिव्ह सॅटिस्फॅक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट कंडिशन. त्यातली फर्स्ट अशी आहे की मर्जर ऑफ ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल जो राजकीय पक्ष आहे, म्हणजे याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी असं आपण थोडंसं एक वेगळं आत्ता करून बघू. मग ते असं म्हणतात की ॲक्च्युली राजकीय पक्षाचं मर्जर एक्सपेक्टेड आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे द सपोर्ट ऑफ नॉट लेस दॅन 2/3 इन द मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह पार्टी विच इज कन्सर्न. सो आत्ता ह्या सगळ्यामध्ये या म्हणजे दुसरं दिसतंय पण पहिलं दिसत नाही. अगदी बरोबर आहे. हे सुद्धा आम्ही गेले कित्येक दिवस सांगतोय हां. की राजकीय पक्ष आणि कायदे मंडळातला पक्ष हे 2 वेगळ्या एंटिटीज आहेत. हम्म, मर्जर जे आहे ते राज्यघटनेप्रमाणे पॉलिटिकल पार्टीचं होत आहे हम्म, आणि त्याला कंडिशन अशी आहे की 2/3 ते मेंबर जे आहेत त्यांची संमती पाहिजे, ही कंडिशन आहे. बरोबर. पण मर्जर जे ते पॉलिटिकल पार्टीचं होत आहे ते 6 लोकांच्या हातात नाही आहे तिकडे जाऊन बसणं. पक्षाची भूमिका डिसाईड करणं. नाही, हां, हे त्यांच्या हातात नाही आहे. हां, हे सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे, हां. जे सुप्रीम कोर्ट सांगत नाहीये, गप्प बसलेलं आहे. होऊ दे, ज्या काय घडतंय ते घडू दे. तेव्हा सुप्रीम कोर्ट विलक्षण जबाबदारी या सगळ्या गोष्टींना, की जे अधपतन चाललंय आणि याचा फायदा घेतात ना, प्रोसिजरचा फायदा फार घेतात. सुप्रीम कोर्ट बरोबर सिसोदियाची एक केस झाली, हां. त्याच्यात सुप्रीम कोर्टाने फार सुंदर, मी धारिष्ट करत नसे वर्गात हे सांगायचं, पण आता बरं. सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे मला धारिष्ट आलेलं आहे. हां. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की प्रोसिज्युरल लॉ आणि सबस्टॅन्टिव्ह लॉ याच्यामध्ये फरक आहे. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे न्याय काय आहे ते सांगणारा, बरोबर. आणि प्रोसिजर म्हणजे त्या न्यायापर्यंत पोहोचण्याकरता काय प्रक्रिया. करायला पाहिजे तो कायदा. तर प्रोसिज्युरल लॉ इज द हँडमेड ऑफ जस्टिस अँड नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस. हां. तेव्हा तुम्ही जो प्रोसिजर करताय तो न्याय मिळवण्याकरता करताय, ते मदतनीस आहे, रखेल नाही तुमची. बरोबर. हे कोणी म्हटलंय? सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, कोर्टाने. म्हणजे मी नाही म्हणत आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतंय. आणि हेच चाललंय की प्रोसिजरच्या जोरावर कायदा बाजूला सारला जातोय. बरं, मागच्या वेळी काय झालं या सगळ्या पक्षामध्ये, इंटरेस्टिंगली एनसीपी आणि आपण म्हणू शिवसेना युबीडी यांच्यातला एकही आमदार डिस्क्वालिफाय नाही झाला. बरं, इंटरेस्टिंगली तो जे गेलेत ते तर नाहीच झाले, पण जे राहिलेत त्यांना पण डिस्क्वालिफाय नाही केलं यांनी. आता त्याच्यावरती ग्राउंड जे काय दिले होते त्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर पॉलिटिकल त्याच्यामध्ये जी लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे ती पार्टी ज्यावेळी ओम बिर्लांना जाऊन भेटते त्यांना सांगते की आमची ही भूमिका आहे, तर अशा वेळी पॉलिटिकल पार्टी काय म्हणते, लेजिस्लेटिव्ह पार्टी काय म्हणते, यांच्यातला कॉन्फ्लिक्ट हा क्लिअर करणं एक्सपेक्टेड आहे की ओम बिर्लांनी त्यांचं पत्र घेऊन त्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण अजून असं दिसतंय की लोकसभेत टीएमसीचं फायनल झालेलं नाही. नाही, कसं असतं, स्पीकरला प्रचंड अधिकार असतात, कारण स्पीकर हा सुद्धा इम्पार्शल असावा अशी अपेक्षा असते. आपण पार्लमेंटरी सिस्टीम इंग्लंडमधनं घेतलेली आहे. बरोबर. आणि इंग्लंडमध्ये जेव्हा स्पीकर होतो एखादी व्यक्ती, त्यावेळी तो राजकीय पक्षाचा राजीनामा देतो. बरोबर. इतकंच नाही तर तो पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहतो, त्यावेळी त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, तो अनऑपोज निवडून येतो. बरं. त्यामुळे तो न्यूट्रल असतो, तो कॉन्झर्वेटिव्ह किंवा लेबर पार्टीचा नसतो. आपल्या इथे तसं नाही आहे. म्हणजे व्यंकय्या नायडूंचं जर काही एक उदाहरण सोडलं मी, मला जे आठवत आहे त्याप्रमाणे, ते व्हाईस प्रेसिडेंट झाल्यावर राज्यसभेचे अध्यक्ष झाले. ते तात्पुरतं त्यांनी भाजप सोडलं आणि मग पुन्हा रिटायर झाल्यावर पुन्हा भाजप जॉईन केलं. ते करता येतं. परंतु इथे काय झालंय, इथे कोणी पक्ष सोडत नाहीये. त्यामुळे हे जी स्पीकर आहेत हे सुद्धा पंतप्रधानांच्या सांगण्यानुसारच काम करणार, कारण ते न्यूट्रल नाहीच आहेत मुळी. त्यांना बदलता येतं. स्पीकरला बदलणं फार सोपं आहे, मेजॉरिटीने बदलता येतं. बरोबर. आणि मेजॉरिटी आहेच त्यांच्याकडे, Floor test. आहेच. त्यामुळे अगदी सोपं आहे की हे स्पीकर सहज यांना 6 जणांना वेगळं बसण्याची परवानगी देईल, तर पुढे आपल्या कायद्याचं जे बोलतोय ना त्याला काही अर्थ उरत नाही. हा प्रोसिजर मी जो म्हणतोय, इथे वास्तविक राजकीय पक्षाला विचारणं, राजकीय पक्ष कसा ठरवायचा इलेक्शन कमिशननी, तर एक त्या राजकीय पक्षाची राज्यघटना काय, घटना काय, त्याप्रमाणे कोण वागतंय, त्यानंतर पक्षामध्ये बहुमत कोणाचं आहे, आणि मग कायदे मंडळात बहुमत कोणाचं, या 3 गोष्टींचा विचार करून पक्ष ठरवायचा असतो. आत्ताच्या याच्या आधीच्या केसेसमध्ये शिवसेनेला जो पक्ष देऊन टाकला इलेक्शन कमिशनने, बाकी विचार केलाच नाही त्यांनी, फक्त कायदे मंडळात बहुमत आहे ना तुमचं, घ्या पक्ष तुमचा. तेव्हा हे इतकं चुकीचं सगळं चाललेलं आहे.
स्पीकर चुकीचा वागतोय, इलेक्शन कमिशन चुकीचं वागतंय, गव्हर्नर चुकीचा वागतोय आणि आता सुप्रीम कोर्टाला म्हणू नये पण म्हणावं लागतंय मला की सुप्रीम कोर्ट हे जे दिरंगाई करताय हा लोकशाहीला फार घातक आहे. बरं, एक शेवटाकडे चाललो म्हणून एक माझ्या मनात क्वेरी अशी होती की समजा पक्षांतर करायचं असेल तर मूळ राजकीय पक्षाच्या परवानगीशिवाय ते होणार नाही. म्हणजे लेट्स कन्सिडर उद्धव ठाकरेंकडे हा जो पक्ष असेल तर उद्धव ठाकरेंचे जे खासदार निवडून आलेले आहेत ते उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय ते पक्षांतर तिकडे ते करू शकत नाहीत. पण असं असताना वेगळी गट म्हणून मान्यता मिळते या सगळ्यामध्ये? नाही, गट वेगळा करणं हे स्पीकर देऊ शकतो परवानगी तसं, परंतु तो पक्ष कुठला आहे तर तो पक्ष म्हणजे जो ओरिजिनल पक्ष आहे ते इलेक्शन कमिशनने ठरवायचं, ते स्पीकरच्या हातात नाही. सेपरेशन ऑफ पॉवर्स. इलेक्शन कमिशन ठरवेल की पक्ष कोणाचा आहे, यांचा आहे का उद्धव ठाकरेंचा आहे. आता त्यांनी शिवसेनेत शिंदेना देऊन टाकलं आणि मग उद्धव ठाकरेंना मशाल दिली आणि वास्तविक काय त्यांनी करायला पाहिजे होतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्यांनी निर्णय द्यायला नको होता. दोन्ही चिन्ह आणि दोन्ही पक्ष फ्रीज करायला पाहिजे होते आणि वेगवेगळी चिन्ह दोघांना द्यायला पाहिजे होती. जर का इलेक्शन कमिशन न्यूट्रल असतं, म्हणजे मी असतो समजा, तर मी सांगितलं असतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ दे, त्यानंतर मी सांगू शकतो. तोपर्यंत दोन्ही पक्ष फ्रोझन आहेत आणि तुम्हाला दोघांना पाहिजे ती चिन्ह आम्ही देतो आणि नावही तुम्हाला पाहिजे ते आम्ही देतो, जसं यांनी उभाटा ठेवलाय तसं. पण तसं झालेलं नाही आहे, कारण इलेक्शन कमिशन शेवट बायस्ड आहे. शेवट इट्स कंट्रोल्ड बाय द पार्टी इन पॉवर. कसं होतं, हे हळूहळू डिजेनरेशन होत गेलं. एक काळ असा होता, TN शेषन ज्यावेळी होते त्यावेळी यांना सांगितलं, नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यांनी सांगितलं की अमुक तारखांना निवडणुका घ्या. शेषन म्हणाले तुम्ही कोण मला सांगणार, इलेक्शन कमिशन ठरवणार कुठलं, इट्स माय प्रेरॉगेटिव्ह. तर पंतप्रधानांना उत्तर देणारे त्यावेळी जे होते असे इलेक्शन कमिशनर आता नाही आहेत, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे फार माझ्या अपेक्षा नाही त्याच्याकडनं. आणि मी पुन्हा सांगतो की हे जे तुम्ही आत्ता मला सगळे प्रश्न विचारले या सगळ्याची स्वच्छ उत्तरं सुप्रीम कोर्टाने देणं आवश्यक आहे. आणि सुप्रीम कोर्टाने दिले की दॅट इज द फायनल लॉ ऑफ द लँड. सुप्रीम कोर्ट इज द फायनल, त्याच्यानंतर अपील नाही. सुप्रीम कोर्ट इज द फायनल अपेलेट ज्युरिस्डिक्शन आहे त्याला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट, सगळा दोष सुप्रीम कोर्टाकडे जातो शेवट, की ही जी दिरंगाई चालली आहे ही घातक. शेवटचा प्रश्न पत्रकार म्हणून नाही, एक मतदार म्हणून, मी निवडून दिलेले खासदार जर अशा पद्धतीने वागत असतील, तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही जे विवेचन केलं त्यानुसार लोकसभेच्या स्पीकरवरती किंवा कोणत्याही स्पीकरवरती आपण असं म्हणू, तो विधानसभेचा असेल की नाही, त्याच्या भूमिकेवरती शंका निर्माण होते. त्यानंतर राजकीय नेत्यांबद्दल तर किती क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये याबद्दल तर प्रश्नचिन्ह लोकांमध्ये आहेच आहे. त्याच्या पुढे जाऊन असं आहे की जर मी ज्या इन्स्टिट्यूशन्सकडून अपेक्षा करतोय, लेट्स कन्सिडर इट इज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ती सुद्धा जर कॉम्प्रोमाइज झाली, कोट अनकोट कॉम्प्रोमाइज शब्द असं आपण वापरू, ते सुद्धा तसंच होतं दिसतंय. आता माझी जर अपेक्स कोर्टकडून अपेक्षा आहे तर सुप्रीम कोर्ट सुद्धा या सगळ्याबद्दल जर कोणत्या गोष्टी बोलत नसेल आणि अर्थात जस्टिस डिलेड इज तो डिनाईडच असं जर मी अर्थ असेल तर मतदार म्हणून मी काय मग संविधानाकडे कोणत्या नाही बघायचं असं माझं. फार मोठी जबाबदारी आहे. फार उत्तम प्रश्न तुम्ही शेवट विचारलात. मतदाराकडे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आपली राज्यघटना जी चालू होते ती वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व्ड वगैरे वगैरे पुढे, तर शेवट हे जे सार्वभौमत्व आहे हे शेवट लोकांमध्ये आहे. ते तात्पुरतं पार्लमेंटकडे दिलं आहे आणि तिथून तात्पुरतं सरकारकडे दिलं आहे. त्यामुळे जर का एखादी व्यक्ती ही अशा तऱ्हेने अप्रामाणिक असेल, त्याला इंटिग्रिटी नसेल, कॅरेक्टर नसेल, तर मतदारांनी अशा व्यक्तीला निवडून देता कामा नये. मतदारांनी चांगल्या व्यक्तींना निवडून द्यायला पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या राज्यघटनेत किंवा कायद्यात तशी तरतूद नाही कुठे. म्हणजे राजेंद्र प्रसादांचं जेव्हा आपण घटना स्वीकारली, शेवटचं भाषण त्यांनी जेव्हा केलं घटना समितीमध्ये, त्यावेळी ते म्हणाले की मला 2 दुःख आहेत. ही घटना फार सुंदर केली आपण, पण 2 दुःख आहेत. एक दुःख म्हणजे आपण आपली राज्यघटना भारतीय भाषेत लिहू शकलो नाही, इंग्लिशमध्ये लिहावी लागली, पॉईंट 1. आणि दुसरी, कुठेही घटनेत अशी तरतूद नाही की ओनली पीपल विथ कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी वुड एंटर पार्लमेंट. कुठेही नाही. तेव्हा त्यांनाही माहिती होतं की इथे येणारी लोक जी आहेत, देर इज नो गॅरंटी दॅट दे आर पीपल ऑफ कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी. मग ती जबाबदारी मतदारावर येते. तर तुमचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. फायनली वी द पीपल ऑफ इंडिया, आपल्याला लोकशाही वाचवायची असेल भारतातली तर वी द पीपल ऑफ इंडिया. थँक्यू सो मच. म्हणजे मला असं वाटतं दिस इज अ गुड नोट की ज्याच्यावरती सरांनी ही मुलाखत एंड केली की वी द पीपल ऑफ इंडिया आपल्याला विचार करायचा आहे. आणि
मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की राजकारण, तत्व, कॅरेक्टर, इंटिग्रिटी वगैरे ह्या सगळ्याचा कितपत आजकाल संबंध आहे याबद्दल तुम्ही कमेंट करालच किंवा तुमची मतं द्यालच, पण मुद्दा काय, कॉन्स्टिट्यूशन या सगळ्याबद्दल काय सांगतंय, या फ्रेमवर्कमध्ये ही गोष्ट घडली की नाही घडली त्याचं विश्लेषण आणि ते विवेचन सरांकडून महत्त्वाचं होतं. मुंबई तक बघत राहा. कॅमेरापासून गोपाळ सोबत ओंकार आज पुण्यावरून.